काही नाही, ही स्वामी समर्थांचीच कृपा आहे असं मी मानतो. कारण सिनेमा ज्या पद्धतीनं उचलला गेला आहे आणि सगळ्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतला आहे, त्यामुळं सर्व महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचे आभार. कारण कुठलाही मोठा चॅनल नाही, कॉर्पोरेट कंपनी नाही, लाखो करोडो रुपये नाहीत पब्लिसिटीला. असं नसतानाही सगळं सिनेमा 100 कोटीच्या जवळ चालला आहे. याला फक्त आणि फक्त मराठी सिनेमावर प्रेम करणारे रसिक प्रेक्षक कारणीभूत आहेत. आणि शेतकऱ्यांना ही सगळी जी नफा दिला जाणार आहे, त्यात माझ्यापेक्षा या निर्मात्यांचं कौतुक जास्त आहे, कैलास वाणी साहेबांचं, की त्यांना वाटलं हे सगळं द्यावं. मुळात ते खानदेशातले आहेत, म्हणून कदाचित खानदेशातल्या माणसाला वाटलं की स्वतः शेतकरी पण आहेत, शेतकऱ्यांचं दुःख याला मी मदत करावी. पहिल्यांदाच असं घडत असेल मराठी सिनेमाच्या इतिहासात की एक निर्माता एवढा प्रॉफिट होऊ नये तो पुन्हा शेतकऱ्यांना किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी देतोय. तुम्ही आता असं म्हटलं आहे की प्रणय भाऊ तुम्ही आता असं म्हटलं आहे की आम्ही सगळीकडे जाऊन फिरतोय, सगळीकडे जाऊन स्वतः लोकांशी संवाद साधतोय. या भागामध्ये कोणी यायला तयार नसतं तरीही आम्ही या भागात येऊन प्रमोशन करतोय. खरंच विदर्भ अजूनही मागासलेला तुम्हाला वाटतो का? मुख्यमंत्री विदर्भाचे आहेत. नाही, मला ते तसं कळत नाही आहे काय मागासलेलं किंवा त्याच्या डेफिनेशन काय असतात याच्यावर बोलण्या इतका मी मोठा पण नाही आहे. विदर्भाला मागासलेलं वगैरे म्हणणं योग्य नाही, कारण खूप मोठा भाग आहे महाराष्ट्रातला आणि खूप मोठमोठ्या लोकांनी योगदान दिलेला भाग आहे. त्यामुळं महत्त्वाचं अंग आहे. सगळ्या महाराष्ट्राला संत्र्याची चव खाऊ घालणारा विदर्भ आहे. हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण विदर्भात जास्त आहे आणि तेच कमी व्हावं या हेतूनं काढलेला सिनेमा म्हणजे देऊळबंद भाग 2 आहे. पण तरीही विदर्भामध्ये सिनेस्टार जे आहे ते येण्याचं प्रमाण कमी आहे. काय कारण असावं? मला काहीच माहित नाही, कारण मी स्वतः शेतकरी आहे. मी सिनेमावाला जरी असलो तरी शेतकरी आहे. मी माझं काम करतोय, मी गावागावात खेडेपाड्यात फिरतोय. त्यानं काय होईल की मराठी प्रेक्षक तयार होईल. आता मी तुमच्याकडे आलो तर तुम्हालाही बरं वाटणारच ना की बाबा एवढा सिनेमा ब्लॉकबस्टर झाल्यावरही माणूस अमरावतीत आला आहे, विदर्भात गेला आहे. तर अशा वेळी होतं काय, प्रेक्षक वाढतो. तुम्ही पत्रकार बंधू ज्यावेळी या बातम्या सर्वत्र देता त्यावेळी माणसांना काय वाटतं, चायला राव तो तरडे आपल्या अमरावतीत आला रे, आपल्या विदर्भात आला रे. त्यांना बरं वाटतं. कदाचित ते सिनेमा पाहायला जातात, आत्ता नाही गेले तर पुढचा कुणाचा तरी येईल तो पाहिला तर त्याला तर घबाडकुंड नावाचा कुठला तरी मराठी सिनेमा येतोय अप्रतिम, त्या प्रीतम पाटीलचा, संदीप पाठक, देवदत्त नागेचा, कदाचित तो पाहायला जातील. मी इथं आल्याने मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढणार आहे. त्यामुळं कलाकारांनी विदर्भ, मराठवाडा, खानदेश तिकडं फिरलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. मी दरवेळीच फिरतो. मी मुळशी पॅटर्नच्या वेळी पण आलो होतो, लक्षात घ्या. मुळशी पॅटर्नच्या वेळी मी फिरलो होतो. त्यामुळं मी माझं काम करतो. मला वाटतं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेल्याने मराठी सिनेमाचा प्रेक्षक वाढेल.